बघा इरॅशनल नंबर्स वर आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे. प्रॅक्टिस सेट आहे 1.4. द नंबर √2 is shown on number line. Steps are given to show √3 on the number line using √2. Filling the blanks. आपल्याला फक्त काय करायचे आहे, बॉक्स फिल करायचे आहे. बघा द पॉइंट Q on number line shows the number. पॉइंट Q इथे आहे. पॉइंट Q काय तो शो करतो आहे, √2. ठीक आहे, काय शो करतो आहे तो आपल्याला, √2 दाखवतो आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, √2 किंवा तो पॉइंट इंडिकेट √2 करतो आहे. नेक्स्ट बघा लाईन परपेंडिक्युलर टू नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉइंट Q. ते त्यांनी सगळे स्टेप्स केलेले आहेत. राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन. OQ इक्वल्स टू किती आहे, आता OQ जो आहे तो हा इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे √2 आहे. किती आहे, √2 आणि QR इक्वल्स टू काय आहे, 1. आता हा जो ORQ किंवा OQR चा आपण बघितला तर काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल त्यामध्ये त्याला काय यूज करावा लागेल, पायथागोरस थेरम. ठीक आहे, पायथागोरस थेरम बघा, OR स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ ऑफ OQ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ QR स्क्वेअर. ठीक आहे, OQ किती आहे आपला, √2. QI किती आहे, 1. ठीक आहे, √2 चा स्क्वेअर किती असतो, 2. बघा जसा 2 चा स्क्वेअर 4 आहे. ठीक आहे, पण रूटच्या ज्या इरॅशनल नंबर जे असतात ना, यांचं स्क्वेअर म्हणजे डबल मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी आन्सर काय येतं आपलं, 2. सपोज आपण असं केलं √3 इंटू √3 केलं तरी आन्सर काय येणार, 3. हे लक्षात ठेवा. आणि 1 चा स्क्वेअर ऑफकोर्स 1. 2 + 3 किती येणार, 1. पण आपल्याला काय पाहिजे, तर हा लेंथ OR स्क्वेअर इक्वल्स टू 3 आलेला आहे. आपल्याला लेंथ ऑफ OR पाहिजे. मग OR इक्वल्स टू 3 जर आपल्याला हा स्क्वेअर काढायचा असेल तर याचं काय करावं लागेल, 3 स्क्वेअर रूट. पण 3 स्क्वेअर रूट निघत नाही, त्यामुळे आपल्याला ते असं लिहावं लागणार, √3. आणि हेच आहे आपला तो 3 जो पॉइंट आहे हा काय, सीन इथून ते आपल्याला डिनोट झालेला आहे. ही अशी ऍक्टिव्हिटी आपण ती पूर्ण केलेली आहे. सेम असंच एक्झाम्पल आता आपल्याला सोडवायचं आहे, पण आता ही प्रोसेस सगळी दिलेली नाही, ती आपल्याला त्यांना काय करायची आहे, लिहायची आहे. ठीक आहे, बघा शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. काय करायचं आहे, √5 हा नंबर आहे तो आपल्याला नंबर लाईन वर शो करायचा आहे. त्यासाठी आधी आपण एक डायग्राम काढूया. बघा इथे मी नंबर लाईन काढली. ठीक आहे, बघा नंबर लाईन सपोज इथे आहे 0 आणि तो आपण O ने दाखवूयात. ठीक आहे, त्यानंतर काय आहे बघा, एक डिस्टन्सवर, युनिट डिस्टन्सवर, 1 युनिट डिस्टन्सवर आपण काय घेऊया, तिथे हा 1 घेतला सपोज. त्यानंतर सेम डिस्टन्सवर आपण काय घेऊया, तिथे 2. काय घेऊयात, 2. इथे काय नाव देऊ आपण त्याला, Q. आता जे काही आपण लिहिलेलं आहे ना ते आधी लिहून घेऊया. ठीक आहे, ड्रॉ number line as shown in figure. As shown in figure. बघा जसे आपण शेजारी की डायग्राम काढतो आहे तसं तसं लिहितो आहे. त्यानंतर पॉइंट O shows or indicate 0. Point Q shows 2. ठीक आहे, पॉइंट O 0 दाखवतो आहे आणि पॉइंट Q काय दाखवतो आहे, आपल्याला 2 दाखवतो आहे. ठीक आहे, पॉइंट Q हा O पासून किती डिस्टन्सवर आहे, 2 युनिट. बघा हे डिस्टन्स 1 युनिट आणि 1 पासून एक डिस्टन्स आहे ते 1 युनिट. मग 1 + 1 किती आहे, 2 डिस्टन्स. ठीक आहे, त्या डिस्टन्सवर आहे. त्याच्या पहिले काय करू आपण, ह्या Q पासून एक परपेंडिक्युलर त्याला ड्रॉ करू. बघा वरती स्ट्रेट. ठीक आहे, काय करू, ड्रॉ करू. ड्रॉ perpendicular at point Q. ठीक आहे, काय केलं आपण, परपेंडिक्युलर ड्रॉ केला कुठे, Q ह्या पॉइंट वर काय केला, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री. ठीक आहे, आता काय करायचं बघा, QR आपल्याला इथे एक R पॉइंट घ्यायचा आहे, पण तो किती डिस्टन्स वर घ्यायचा, 1 डिस्टन्स वर. ठीक आहे, टेक R
point on line Q at 1 unit distance. ठीक आहे, at 1 unit distance. Therefore QR equals to किती येणार 1 unit. ठीक आहे, QR equals to 1 unit. 1 unit म्हणजे इथे. ठीक आहे, इथे आपण हा R हा पॉइंट घेऊ. ठीक आहे, आता काय करू, हा OR जॉईन करू. ठीक आहे, जॉईन OR. ठीक आहे, OR काय केलं आपण जॉईन केला. ठीक आहे, मग आता बघा इथे काय आहे, हा OQR हा काय फॉर्म झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, मग आपण लिहूया हिअर OQR is right angle triangle. ठीक आहे, OQR हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल त्यामुळे काय वापरणार आपण पायथागोरस. देअरफोर बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ठीक आहे, पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ठीक आहे, तो आपण लिहूया. ठीक आहे, बघा हायपोटेनियस स्क्वेअर, हायपोटेनियस कोण आहे इथे OR. OR स्क्वेअर इक्वल्स टू बेस किती आहे OQ त्याचा स्क्वेअर प्लस हाईट किती आहे QR त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, OR स्क्वेअर आपल्याला माहिती आहे का नाही. OQ किती आहे डिस्टन्स, किती आहे डिस्टन्स OQ 2. ठीक आहे, किती आहे 2 त्याचा स्क्वेअर आणि OR चा डिस्टन्स किती आहे 1. ठीक आहे, 2 चा स्क्वेअर आहे 4 प्लस 1 इक्वल्स टू किती आलं 5. पण हा काय आहे OR स्क्वेअर, आपल्याला काय पाहिजे आहे फक्त OR. मग याचा स्क्वेअर काढायचा असेल तर या साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. ठीक आहे, काय करावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मीन्स OR इक्वल्स टू किती आलं √5 आणि आपल्याला √5 काय करायचं आहे नंबर लाईन वर टाकवायचा. ठीक आहे, आता आपण ते कोण आपलं जे राऊंडर असतं त्यामध्ये √5 इतकं डिस्टन्स नाही घेऊ शकत. ठीक आहे, मग काय करायचं बघा OR हा काय आहे √5 इतका आलेला आहे. बरोबर तिथे काय करा आपल्या राऊंडर मध्ये डिस्टन्स घ्या आणि तिथून काय करा अशी एक आर्क इथे ड्रॉ करा. ठीक आहे, राऊंडर इथे एक प्लेस करा आणि पेन्सिलने असं ड्रॉ करा. इथे पॉइंट मिळेल C आणि तोच पॉइंट काय असणार आहे आपला √5. मग खाली लिहू शकतो आपण देअरफोर पॉइंट C डिनोट्स √5. ठीक आहे, हे आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय करू शकतो नंबर लाईन वर इरॅशनल नंबर आपण ड्रॉ करू शकतो किंवा शो करू शकतो. समजलं एक्झाम्पल काय केलं, पहिल्यांदा नंबर लाईन ड्रॉ करा, 0 घ्या, 1 युनिट इतक्या अंतरावर 1 2 असे नंबर घ्या. नंतर कोणते पॉइंट्स कोणते नंबर शोज करतायत ते लिहिले. ठीक आहे, त्यानंतर काय केलं Q वरनं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे, त्यानंतर काय केलं बघा QR हे 1 युनिट इतकं डिस्टन्स वर हा R पॉइंट घेतला किती 1 युनिट डिस्टन्स वर. त्यानंतर OR इतका जोडला. ठीक आहे, हा मग काय तयार झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून काय वापरला पायथागोरसचा थेरम. पायथागोरसच्या थेरम नुसार काय आहे OR स्क्वेअर इक्वल्स टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट केला. आता OQ चं डिस्टन्स किती आहे हे 1 युनिट आणि हे 1 युनिट म्हणजे 2 युनिट म्हणून 2 स्क्वेअर प्लस QR चं तर काय आहे 1 युनिट ते 1 स्क्वेअर. सॉल्व्ह केलं ते देअरफॉर OR इक्वल्स टू किती आलं √5 आणि मग √5 आपण काय OR आहे. ठीक आहे, इतकं डिस्टन्स आहे. मग काय करा आपलं राऊंडर आहे जे कर्कटक त्यामध्ये एवढं डिस्टन्स घ्या OR इतकं आणि इथे एक काय करा आर्क करा. तिथे इंटरसेक्शन पॉइंट भेटेल C आणि तो पॉइंट C म्हणजेच काय आहे आपल्या √5. या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, असा हा चॅप्टर होता रॅशनल आणि इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय शिकलो आपण नंबर इज m डिवायडेड बाय n फॉर्म. पण n काय नको 0 नको. ठीक आहे, n 0 नको, दुसरा कोणता नंबर असला तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर आपण काय कंपॅरिझन शिकलो, डेसिमल फॉर्म शिकलो. ठीक आहे, नंबर लाईन वर पॉइंट शो करायचे शिकलो. एवढ्या प्रकारचं आपण ह्या लेसन मध्ये शिकलेलो आहे.
ठीक आहे.